डॉक्टर किरीट सोमय्या यांना धमकी दिली, त्याचे सगळे पुरावे आम्ही पोलिसांना देऊन पण अजूनही त्याच्यावरती कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये, साधा FIR घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे भारतीय जनता पार्टी जोपर्यंत युसुफ अन्सारीवरती कारवाई होत नाही, त्याला अटक होत नाही, तोपर्यंत हिथेच बसून राहणार। आमची कार्यकर्ते या पोलीस स्टेशनला गेले असता तिकडच्या पोलिसांनी साधा त्याला निवेदन दिलेलं आहे, परंतु कंप्लेंट घेतली नाहीये। लवकर पोलिसांना दिलेलं अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली? पोलीस मुंबईमध्येच आहे ना। आमचा संघर्ष हा पोलिसांचा आहे आणि आम्ही त्याला अटक करण्यासाठी आलेलो। आज भारतीय जनता पार्टी ईशान्य मुंबई आंदोलनाकरता बसायचा काही विचार नव्हता। पोलिसांना जाऊन आम्ही जाब विचारणार होतो की आमचे नेते किरीट सोमय्या यांना खुलेआम फेसबुक, इंस्टाग्राम आणि काय व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून एक व्यक्ती जर का कुठल्या परिस्थितीत हेकल करत असेल किंवा धमकी देत असेल तरी पुरावे आम्ही सादर केलेत, आम्ही पोलिसांना जाऊन भेटलोय, निवेदन दिलेत, तरी फक्त कारवाई का होत नाहीये हे विचारायला आम्ही जात असताना आज आम्हाला इकडे बसवून ठेवलंय। आय थिंक त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये एक धमकी दिली होती की मानकुट आणि शिवाजीनगरच्या पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये फिरू देणार नाही। हा माणूस जर का पोलिसांना अशा धमक्या देत असेल आणि जर का पोलीस कारवाई करत नसतील तर आमच्यासारख्या नागरिकांना रस्त्यावर उतरून न्याय का होत नाहीये हा प्रश्न विचारायचा अधिकार नक्कीच आहे। 5 ते 6 दिवस झाले या गोष्टीला, आजपर्यंत FIR सुद्धा नाही कन्वर्ट करू शकत। आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो, अर्ज द्यायला गेलो तर NC नोंदवून घेतली। FIR या व्यक्तीवरती एवढे खुलेआम धमकी देत असताना का होत नाहीये हा जवाब आज आम्ही विचारायला इकडे आलो होतो। भारतीय जनता पार्टी डॉक्टर किरीट सोमय्या हे सगळ्यात पहिले महाविकास आघाडी विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे की भारतीय जनता पार्टी आणि किरीट सोमय्या हे मुसलमानांच्या विरोधात आणि त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत। अशा प्रकारची काही भावना नाहीये। भारतीय जनता पार्टी मुसलमानांवर कालही प्रेम करायची, आजही प्रेम करते आणि भविष्यातही करत राहणार आहे। हे महाविकास आघाडीने समजून घ्यावं। ही लढाई अनधिकृत जमिनीवर कब्जेच्या विरोधात आहे, लँड जिहादच्या विरोधात आहे। याला कृपया करून धार्मिक रंग देऊ नये।